गुलाबाचं झाड आणलेलं बघा. हे बघा कसलं भारी उठले गुलाब. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, आंघोळ तेन करून रेडी झाले. आज जरा लवकरच उठले. तर आता मस्तपैकी देवपूजा करून घ्यायची. तर चला मित्रांनो मस्तपैकी देवपूजा करून घ्या. त्यानंतर ब्रेकफास्ट करूया. त्यानंतर आपल्या ड्रॉइंगचं किरकोळ सामान आणायचं, कारण की कसं तर काल आपण ड्रॉइंगचं जे एकच पान होतं त्यावर ड्रॉइंग काढले आपण. जे पहिलं काढलेलं होतं त्याच्या पाठीमागचं छाप उठलेलं. तर काही विषयाने ड्रॉइंग काढल्या, कारण की कंटेंट कन्सिस्टन्सी चुकाय नको आहे आपली. तर जाऊन आज आणायचं मस्तपैकी. एक कमीत कमी 20-30 पेजेस तर आणायचं, म्हणजे कमीत कमी 30-40 दिवस तर जातात आपल्याला. तर त्याला काही विषय मला पहिला देवपूजा आवरून घ्या. तर मित्रांनो आता देवपूजातील सगळे आपल्या आवरून झाल्या. मस्तपैकी नाश्ता करूया. हे बघा नाश्त्याला चहा, पोहे आणि फाफडा, भडाडून आणि बिस्किट आणि बारीक शेव का आपण पोहेवर घालून खायचा आहे. फाफडा 4 बघ खायला. तर चला मित्रांनो नाश्ता करून घेऊया आणि आपल्याला जायचं आहे बाहेर. आजचं सामान आणायला किरकोळ. तर मित्रांनो आता एक काम लागलं आहे घरात. हे बघा इथं एक बारडी आहे, लहान बारडी. ते त्यातली काढायची आपल्याला. तर का काढायची आहे म्हणजे पुढच्या आठवड्यात आहे आपल्या घरात कार्यक्रम. तुम्हाला सांगतो मी त्या ब्लॉगमध्ये, त्याचा पण ब्लॉग येईल. आणि जर आपल्याला घर साफ वगैरे करून घ्यायचं आहे, कारण की आपल्या कुलस्वामीची यात्रा पण यायला येत्या 23 तारखेला. तर काय विषय नाही, मस्तपैकी साफसफाई करून घ्यायची. आता ही जी भांडी आहे ती काढून द्यायची मम्मीला, ते धुणार वगैरे. मग चला ते काम करून घेऊया. तर मित्रांनो आपलं काम झालं आहे. खरं एक बारडी सापडून झाल्या. हे बघा या 2 बारड्या सापडल्यात. एक अशीच लहान, याच्यापेक्षा लहान बारडी आहे, तर ती सापडून झाल्या. हे एवढं सगळं आहे की नाही आहे, इथंपर्यंत काढून बघितलं तरी पण सापडं ना. घरातल्याच माहिती आहे कुठे ठेवलं. हे काढूस्तपर्यंत घामाची आंघोळ झाली आपल्या. काढूस्तपर्यंत घामाची आंघोळ झाली, ते सापडा ना कुठं. बघूया आता कुठं ठेवल्यात, काय लक्षात येते की नाही. आता मी 2 बारड्यांवरच करायला पाहिजे. चला तर मित्रांनो आता मस्तपैकी हातपाय धुया. हे बघा हात केवढं घाण झाल्यात, बघा. तर आता मस्तपैकी जाऊया. आपल्याला आर्टचं साहित्य पण आणायचे, पेपर आणायचे. तर चला ते जाऊन आले. तर मित्रांनो आता बाहेर जाऊन आलो आहे. आणि मेन म्हणजे चित्रकले साहित्य आणायचं होतं, ते काय आणलोच नाही. घरातलं साहित्य आणायचं होतं ते आणलो, ते विसरलोच. आता मेन म्हणजे इथं आपला दरवाजा की नाही हो, इथे इथं अशी फट दिसते ही हा काय वर. आता तिथं ही पट्टी लावायची आपल्याला. आणि मोळा आणले आता ही मोठी एवढी. चला तर ते लावून घेऊया. चला तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवून घेऊया. जेवायला काय बघा, दुधी भोपळ्याची भाजी, मेथीची भाजी, चपाती आणि ताक. हे ताक शिवमचं आहे आणि ताक इथं माझा आहे डिचकीत. चला तर मित्रांनो जेवून घ्या. जेवाले सौरभ जोशी ब्लॉग बघत. तर मित्रांनो आता वेळ होती आपल्या ड्रॉइंगची. तर मी ड्रॉइंग काढून घेतल्या. ही बघा आपली ड्रॉइंग आहे. ही ड्रॉइंग काढून झाली आपली. तर चला आता मस्तपैकी व्हिडिओ एडिट करत बसूया. आणि मित्रांनो गुलाबाचं झाड आणलेलं बघा. हे बघा कसलं भारी उठले गुलाब. हे दुसऱ्यांदा उठल्या कळी, पहिल्यांदा उठलेलं तेव्हा तुम्हाला दाखवायचं लक्षात नाही. लय भारी उठले. एकदम स्ट्रेट झाड आहे. या कुंडीत लावलं आहे आणि सरळ असं आलं आहे. असं आलं बघा हे कळी, किती मस्त आलं बघा. मोठा गुलाब.